सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण बेसिक मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट बघितला होता आणि त्या बेसिक मॅथमॅटिक्समधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो बघितला होता तो म्हणजे कोणता? डेरिव्हेटिव्ह. आणि याच डेरिव्हेटिव्हचं पुढचं व्हर्जन किंवा ज्याला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतोय, हा असा टॉपिक आपल्याला बघायचा आहे या अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये. सो आपल्याला ह्या सेकंड सेमिस्टरमध्ये जो काही सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट मी सांगितला तो म्हणजे कोणता? अप्लाइड मॅथमॅटिक्स. ऑलरेडी मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की या सेमिस्टरचे सब्जेक्ट कोणते आहेत. तर या सेमिस्टरमध्ये सगळ्या डिपार्टमेंटसाठी जो कोणता कॉमन सब्जेक्ट असणार आहे तो म्हणजे कोणता? अप्लाइड मॅथमॅटिक्स. आणि ह्या अप्लाइड मॅथमॅटिक्समधला सगळ्यात पहिलाच टॉपिक किंवा पहिलाच युनिट ज्याला म्हणतो दॅट इज नथिंग बट इंटिग्रेशन. दॅट इज नथिंग बट इंटिग्रेशन. आता समजून घ्या. बघा, आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये डेरिव्हेटिव्ह बघितला होता. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह बघितला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन बघितले, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे सगळं बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण अजून काय पाहिलं होतं तर त्या डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन पाहिले होते. त्या डेरिव्हेटिव्हचा जर रिव्हर्स प्रोसेस केली, फॉर एक्झाम्पल मी एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शनचा मी डेरिव्हेटिव्ह काढला आणि जो रिझल्ट आला त्याचा जर मी अँटी डेरिव्हेटिव्ह काढला तर त्या अँटी डेरिव्हेटिव्हला म्हटलं जातं इंटिग्रेशन. मग आता एक समजून घ्या की ह्या सेमिस्टरमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे पहिले जे दोन चॅप्टर आहेत, पहिला म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रल आणि पुढचा म्हणजे डेफिनाइट इंटिग्रल. दोन चॅप्टर आपल्याला बघायचे. पहिले दोन युनिट, हे दोनही युनिट कशावर डिपेंड आहेत? इंटिग्रेशन. रूल दोघांचे सेम. पण आता जर तुम्हाला इंटिग्रेशन प्रॉपर यायचं असेल तर त्यासाठी ॲटलिस्ट थोडंफार तरी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खूप जास्त माहीत नसेल तरी चालेल, पण ॲटलिस्ट डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले तरी माहिती असले पाहिजेत. आता इंटिग्रेशन म्हणजे नक्की काय प्रोसेस आहे ती पहिले बघूयात आपण. व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन? लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जो टॉपिक सुरू करतोय दॅट इज नथिंग बट इंटिग्रेशन. मग हे इंटिग्रेशन म्हणजे असतं काय बाळांनो समजून घ्या. या इंटिग्रेशनचा सरळ सरळ सिंपल अर्थ आहे दॅट इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशनचा अर्थ काय? अँटी डेरिव्हेटिव्ह. मग अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बाळांनो लक्षात घ्या. या ठिकाणी आपण अज्युम करा मी एक एफ ऑफ एक्स नावाचं फंक्शन घेतलं. एफ ऑफ एक्स नावाचं काय घेतलं मी? एक फंक्शन. जर मी या एफ ऑफ एक्स नावाच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला, काय काढला? डेरिव्हेटिव्ह. आपण डेरिव्हेटिव्ह कसं डिनोट करतो पाहिलेलं आहे, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग जर समजा मी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि मला आन्सर मिळालं जी ऑफ एक्स. आन्सर काय मिळालं मला? अज्युम करा जी ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह पाहिले आपण. फॉर एक्झाम्पल मी साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला कॉस एक्स. मग एफ ऑफ एक्स म्हणजे कोण झालं माझं? साइन एक्स. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आला माझा? कॉस एक्स. आता जर मी याच्या उलटी प्रोसेस केली, उलटी प्रोसेस म्हणजे काय? जर मी या ठिकाणी घेतला जी ऑफ एक्स, या ठिकाणी कोण घेतला? जी ऑफ एक्स, आणि याचं मी इंटिग्रेशन काढलं. हे साइन कशाचं आहे बाळांनो? आपल्या इंटिग्रेशनचं. डेरिव्हेटिव्ह डिनोट करण्यासाठी आपण डी बाय डी एक्स लिहायचो. इंटिग्रेशनचं साइन काय बाळांनो? हे इंटिग्रलचं साइन आहे. सो इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स जर मी काढलं तर मला कोण आन्सर मिळणार बाळांनो? एफ ऑफ एक्स प्लस सी. एफ ऑफ एक्स प्लस सी म्हणजे काय केलंय बघा, इंटिग्रेशन म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या उलटी प्रोसेस. मग सिंपल काय लक्षात ठेवायचं? एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स आहे, तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन कोण मिळणार मला? एफ ऑफ एक्स. कळलं? म्हणजे मी काय केलं बाळांनो? डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा काढला, मला रिझल्ट कोण मिळाला? जी ऑफ एक्स. याच्या उलटी जर प्रोसेस केली म्हणजे मी जी ऑफ एक्सचं जर इंटिग्रेशन काढलं तर मला कोण रिझल्ट मिळणार परत? माझा एफ ऑफ एक्स प्लस मिळाला हा सी. या सीला म्हटलं जातं बाळांनो इंटिग्रेशन कॉन्स्टंट. या सीला आपण काय म्हणतो? इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता याला कसा आला? इथं प्रत्येक ठिकाणी सी लिहायचाच का, कसा लिहायचा हे आपण नंतर बघूयात. आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवा. काय सांगितलं मी परत एकदा बघा. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन कोण असणार? एफ ऑफ एक्स. मग सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो बघा, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल बघा, याला आपण थोडं अजून डिटेलमध्ये बघू. जर मी साइन एक्स घेतला आणि या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला, सांगा डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बोला? बोला, व्हेरी गुड. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा? कॉस एक्स. मग याच्या उलटी प्रोसेस केली. याच्या काय केली मी? उलटी प्रोसेस. मग मी काय करणार? इंटिग्रेशन कोणाचं घेणार आता? कॉस एक्सचं. म्हणजे या ठिकाणी जर मी इंटिग्रेशन घेतलं कॉस एक्सचं, कॉस एक्स डी एक्स, तर मला आन्सर कोण मिळणार परत? माझा साइन एक्स. आणि त्या साइन एक्सच्या पुढे मला काय करायचंय? प्लस सी. सी म्हणजे कोण झालं सांगा? इंटिग्रेशन कॉस्ट. कसं आलं मी सांगतो, काळजी करू नका. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एवढं तर कळलं बघा की जर समजा
माझं फंक्शन साइन एक्स आहे, या साइन एक्स फंक्शनचा जर मी डेरिव्हेटिव्ह काढला, कोण काढला या ठिकाणी मी डेरिव्हेटिव्ह काढला, तर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आन्सर काय आलं सांगा माझं कॉस एक्स. आणि ह्याच कॉस एक्सचा जर मी अँटी डेरिव्हेटिव्ह काढला, कोण काढला सांगा अँटी डेरिव्हेटिव्ह, तर अँटी डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर कोण मिळालं मला कॉस एक्सचा अँटी डेरिव्हेटिव्ह कोण आला साइन एक्स. मग हा जो काही मी अँटी डेरिव्हेटिव्ह काढला, या अँटी डेरिव्हेटिव्हलाच अजून एक नाव आहे काळांनो, दॅट इज नथिंग बट इंटिग्रेशन. इथपर्यंत कळले नक्की काय सांगितलं सांगा. इंटिग्रेशन म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये काय सांगितलं, इंटिग्रेशन म्हणजे काय अँटी डेरिव्हेटिव्ह. एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तर मला जी ऑफ एक्स मिळाला, आणि त्या जी ऑफ एक्सचं जर मी इंटिग्रेशन काढलं तर मला परत कोण मिळणार एफ ऑफ एक्स. मग इंटिग्रेशन म्हणजे काय, या डेरिव्हेटिव्हच्या उलटी प्रोसेस. बघा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, मग ह्या कॉसचं इंटिग्रेशन जर काढलं तर परत कोण येणार साइन एक्स. कळलं. मग ही प्रोसेस म्हणजे कोणती झाली बाळांनो इंटिग्रेशन. मग ज्या वेळेला इंटिग्रेशन बाळांनो आपण डिनोट करतो, हा इंटिग्रेशन आहे, या इंटिग्रेशन मध्ये आपण बघा हे साइन वापरतो, हे इंटिग्रेशनचं साइन आहे बाळांनो. आता हे इंटिग्रेशनचं साइन कुठून आलं तर बघा आपल्याला एक मोठा एरिया दिलेला आहे. आपण बघा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधला सिंपल फरक बघूत. ऍप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये नाहीये, पण आपण एक शॉर्ट मध्ये बघूयात. मग आता बघा मी काय सांगितलं, जर आपल्याला एखादा मोठा काहीतरी एरिया दिलेला आहे बाळांनो, असा काहीतरी एरिया दिलेला आहे, आणि या एरियाला मी इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं. या एरियाला काय केलंय सांगा मी इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं. ठीक आहे, हा पूर्ण एक शेप आहे आणि या शेपचा एरिया मी काय केला इक्वल पार्टमध्ये 1 2 3 4 5 6 7 अशा 7 पार्टमध्ये डिवाइड केला. पूर्ण एरिया जर मला माहिती आहे आणि मला या छोट्या छोट्या पार्टचा जर मला एरिया काढायचा आहे तर त्या ठिकाणी मी कोण वापरणार सांगा डेरिव्हेटिव्ह. समजून घ्या काय सांगितलं, लागणार नाहीये पण तरी समजून घ्या. एक मोठा एरिया दिलेला आहे आणि त्याच्यावरून मला छोट्या छोट्या पार्टचा एरिया काढायचा आहे, त्यासाठी मला कोणाची गरज पडती डेरिव्हेटिव्हची. आणि याच्या उलट जर माझ्याकडे एक छोटा पार्ट आहे, याचा एरिया मला माहिती आहे, मग असे छोटे छोटे एरिया जर मी कंबाईन केले, असे छोटे छोटे एरिया जर मी कंबाईन केले, जो शेप बनला आणि याचा पूर्ण एरिया जर मला काढायचा असेल तर त्या ठिकाणी मला कोणाची गरज पडती इंटिग्रेशनची. काय सांगितलं सांगा. बघा मोठा एरिया दिलाय, त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करायचं आणि ह्या छोट्या छोट्या पार्टचा एरिया जर मला काढायचा तर मी वापरणार डेरिव्हेटिव्ह. आणि माझ्याकडे छोटे छोटे पार्ट दिलेत बाळांनो आणि त्या पार्टमधून मी एखादी फिगर ड्रॉ केली आणि त्याचा एरिया जर मला कॅल्क्युलेट करायचा तर कोण वापरणार मी इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन मध्ये काय करतोय बघा मी, हा एक छोटा पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, या पार्टची मी ऍडिशन करतोय, त्या छोट्या छोट्या एरियाची ऍडिशन करतोय. ऍडिशनसाठी अजून एक शब्द आहे बाळांनो समेशन. काय शब्द आहे समेशन. मग ह्या सम मधला जर मी हा जर पहिलं लेटर घेतलं आणि या एस लेटरला थोडंसं जर मी वाढवलं तर मला साइन कोणाचं मिळतंय इंटिग्रेशनचं. म्हणजे साइन जे आलंय इंटिग्रेशनचं हे कोणत्या वर्डवरून आलंय सम या वर्डवरून आलंय. सम मधला हा जो एस आहे या एस ला काय केलंय बाळांनो फक्त मी थोडंसं इलॉंगेट केलंय आणि ह्या एस वरून आपल्याला कोणता साइन आलंय बाळांनो आपलं इंटिग्रेशनचं. सो इथून पुढे ज्या वेळेला तुम्हाला इंटिग्रल म्हणा इंटिग्रेशन असं म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला साइन जे काढायचंय ते कोणतं साइन आहे इंटिग्रेशनचं. इथपर्यंत कळलं. मग आता आपण थोडंसं याच्यामध्ये अजून पुढे जाऊयात बाळांनो. आता फॉर एक्झाम्पल मला इंटिग्रेशन विचारलं, ह्याच्यामधल्या प्रत्येक टर्मिनॉलॉजी आपण समजून घेऊ. असं दिलं बघा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स, एफ ऑफ एक्स डीएक्स हे आपल्याला इंटिग्रेशन दिलेलं आहे. आता याच्यातल्या प्रत्येक टर्मला छोट्यातल्या छोट्या टर्मला आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग या ठिकाणी बाळांनो हा जो एफ ऑफ एक्स आहे या एफ ऑफ एक्स ला म्हटलं जातं इंटिग्रंट. काय म्हटलं जातं याला इंटिग्रंट. व्यवस्थित समजून घ्या. एफ ऑफ एक्स कोण आहे सांगा आपला इंटिग्रंट. सर इंटिग्रंट काय भानगड आहे बघा. हा इंटिग्रंट शब्द आला कसा हा समजून घेऊ. मग आता फॉर एक्झाम्पल बघा मी जर समजा असं केलं बघा मला 2 नंबरची ऍडिशन करायची, मी 5 घेतला प्लस 3 घेतला इज इक्वल टू कोणाला सांगा माझं 8. 5 + 3 कोण असतो 8. मग या ठिकाणी हा जो प्लस आहे बाळांनो या प्लसला म्हटलं जातं ऑपरेटर. काय म्हटलं जातं सांगा याला ऑपरेटर. आणि त्यापैकी हे 5
आणि 3 हे दोन ज्याच्यावर मला ती ऍडिशन करायची आहे त्याला म्हटलं जातं ऑपरंड. त्याला काय म्हटलं जातं? ऑपरंड. मग मला सांगा बाळांनो, या ठिकाणी 5 हा काय? बोला रे. ऑपरंड. कितवा ऑपरंड आहे? पहिला ऑपरंड. मी याला म्हटलं ऑपरंड 1 म्हटलं. 3 ला काय म्हणू सांगा? ऑपरंड 2. आणि या दोन ऑपरंडवर मी काय केलंय सांगा? हे ऑपरेशन परफॉर्म केलं. कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलं? ऍडिशन. मला सांगा, हे 5 आणि 3 हे दोन काय आहेत? ऑपरंड. ऑपरंड म्हणजे काय? ज्यांच्यावर मला ऍडिशन करायचे, ज्यांच्यावर काहीतरी मला ऑपरेशन करायचंय. जर समजा असं दिलेलं असेल, तुम्ही सांगा मला. चला, इथं दिलंय ए मल्टिप्लाइड बाय बी. काय दिलंय? ए मल्टिप्लाइड बाय बी. सांगा, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन हा काय सांगा आपला? व्हेरी गुड. हा काय सांगा? ऑपरेटर. बर, ए हा काय? व्हेरी गुड. ए हा काय झाला सांगा? ऑपरंड. पहिला ऑपरंड झाला ऑपरंड 1. या ठिकाणी बी हा काय सांगा? ऑपरंड 2. किती ऑपरंड आहेत सांगा? 2 ऑपरंड आहेत. ऑपरंडचा अर्थ काय मग सांगा मला? ह्याच्यावरून तुम्हाला ऑपरंड म्हणजे काय हे कळलं. बोला चला, ऑपरंड म्हणजे काय? व्हेरी गुड. ज्याच्यावर ऑपरेशन करायचं. ऑपरंड म्हणजे ज्याच्यावर ऑपरेशन. म्हणजे काय? 5 आणि 3 याची मला काय करायची? ऍडिशन. मग 5 आणि 3 काय झाले? ऑपरंड. ए आणि बी वर काय करायची? बोला पटपट. मल्टिप्लिकेशन. म्हणजे ए आणि बी हे काय झालेत? मग मला सांगा, इथं काय काढायचंय? बघा, प्लस म्हणजे मला ऍडिशन करायची आहे. इथं मल्टिप्लायचं साईन आहे म्हणजे मला काय करायची? मल्टिप्लिकेशन करायची. हे इंटिग्रेशनचं साईन आहे म्हणजे मला इथं काय करायची? इंटिग्रेशन करायची. कोणावर इंटिग्रेशन करायचंय? कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचंय? एफ ऑफ एक्स. मग या एफ ऑफ एक्सला काय म्हटलं? इंटिग्रंट. म्हणजे ज्याचं मला इंटिग्रेशन काढायचंय त्या फंक्शनला किंवा त्या टर्मला काय नाव दिलं जातं सांगा? इंटिग्रंट. नक्की कळलं? इंटिग्रेंट म्हणजे काय? की ज्याचं मला काय काढायचंय? इंटिग्रेशन. मग त्या ठिकाणी काही पण असेल त्या फंक्शन मध्ये एक्स क्यूब, जसे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं होतं, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किंवा साइन एक्स प्लस कॉस एक्स, असे काहीही फंक्शन्स असतील, ज्या फंक्शनचं मला इंटिग्रेशन काढायचं ते फंक्शन म्हणजे कोण झालं माझं? इंटिग्रंट. समजून घ्या, ज्याच्यावर इंटिग्रेशन परफॉर्म करायचं त्याला मी काय म्हणणार सांगा? इंटिग्रंट. इंटिग्रंट हा शब्द कसा आला कळलं? बघा, इथं ऑपरंड होतं, ऑपरेशन करायचं म्हणून ऑपरंड म्हटलो. इथं काय करायचंय? मल्टिप्लिकेशन, काहीतरी ऑपरेशन करायचंय म्हणून याला काय म्हटलं? ऑपरंड. इथं काय करायचंय? इंटिग्रेशन करायचंय म्हणून टर्मला काय नाव दिलंय? इंटिग्रंट. त्याला नाव काय दिलंय? इंटिग्रंट. मग आता या ठिकाणी तुम्हाला हे तर कळलं, एफ ऑफ एक्स या टर्मला काय म्हणणार आपण? इंटिग्रंट. दुसरं, या ठिकाणी हा डीएक्स आलाय. आता हा डीएक्स कशासाठी आला? आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये आठवतंय तुम्हाला? ज्यावेळेला आपण डेरिव्हेटिव्ह लिहायचो बघा, व्यवस्थित समजून घ्या. जर मी असं लिहिलं डी बाय डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स, आपण असं लिहायचो. या ठिकाणी या डीएक्सचा अर्थ काय होता सांगा चला? हा, व्हेरी गुड. डीएक्सचा अर्थ काय होता? विथ रिस्पेक्ट टू. म्हणजे मला या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरं, त्या विथ रिस्पेक्ट टू एक्स वरून मला काय कळायचं सांगा? त्याचा यूज मला कुठं व्हायचं सांगा? कशासाठी मला हे डीएक्स लिहावं लागायचं? व्हेरी गुड, बोला. हा, त्या फंक्शन मध्ये एक्स म्हणजे व्हेरिएबल आणि बाकी सगळे काय झाले? कॉन्स्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं बघा, लक्षात घ्या, डी बाय डी एक्स ऑफ, असं जर लिहिलं बघा, एक्झाम्पल, एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 5a असं काहीतरी लिहिलं. तर मला सांगा, या फंक्शन मध्ये व्हेरिएबल कोणते आहेत आणि कॉन्स्टंट कोणते आहेत? व्हेरिएबल कोणते सांगा? एक्स. म्हणजे ह्या टर्म मध्ये व्हेरिएबल आलं. 3x स्क्वेअर मधला x स्क्वेअर हे काय? व्हेरिएबल. या ठिकाणी 5a हा काय झाला? हा, मग हे कॉन्स्टंट तुम्हाला कशावरून कळलं की 5a ही टर्म कॉन्स्टंट आहे? तर तुम्हाला कशावरून कळलं? या dx वरून. dx म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर समजा असं असतं बाळांनो, फॉर एक्झाम्पल असं असतं बघा, डी बाय डी टी ऑफ 5t प्लस 2t स्क्वेअर प्लस 3x प्लस 4y. सांगा चला, मग या फंक्शन मध्ये बघा, हे काय आपलं फंक्शन, याचा मला काय काढायचं आहे? डेरिव्हेटिव्ह. इथं विथ रिस्पेक्ट टू काय लिहिलंय सांगा? टी. म्हणजे या फंक्शन मध्ये ज्या ज्या ठिकाणी टी आला तो टी म्हणजे व्हेरिएबल. मग तिथं आपण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरायचो आणि टी सोडून बाकीच्या सगळ्या टर्म म्हणजे कोण झाल्या? कॉन्स्टंट. आणि तो कॉन्स्टंट सुट्टा आला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असायचा? 0. मग सांगा, या ठिकाणी 5t, या ठिकाणी टी हा काय सांगा?
व्हेरिएबल आहे. व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला वापरावा लागेल. इथं 2t² हा काय सांगा, व्हेरिएबल. इथं फॉर्म्युला वापरावा लागेल. पण या ठिकाणी 3x काय, व्हेरी गुड. 3x हा काय झाला, कॉन्स्टंट. 4y हा काय झाला, मग याला कॉन्स्टंट का म्हणायचं, कारण की ह्या ठिकाणी टी ची टर्म आलेली नाही. मग दिलेल्या फंक्शन मध्ये व्हेरिएबल कोणतं आहे आणि कॉन्स्टंट कोणतं आहे हे जर मला ओळखायचं असेल तर त्या ठिकाणी मला कशाची गरज पडते, या विथ रिस्पेक्ट टू d/dx d/dt. dt चा अर्थ काय झाला, विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे ह्या फंक्शनला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू काय करा, टी. म्हणजे ज्या ठिकाणी टी आलाय त्याचे फॉर्म्युले लिहा आणि ते सोडून बाकीचे सगळे कोण झाले सांगा, माझे कॉन्स्टंट. मग इंटिग्रेशन मध्ये पण तसंच आहे. इंटिग्रेशन मध्ये सुद्धा कॉन्स्टंट कोणता आहे आणि व्हेरिएबल कोणता आहे हे ओळखायसाठी कोण आहे बाळांनो, आपल्या ह्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू. म्हणजे ह्या dx चा अर्थ काय झाला, इथून जर समजा मी हा dx म्हणजे काय असेल जर विचारलं तर या dx चा अर्थ काय झाला बाळांनो, विथ रिस्पेक्ट टू एक्स. कळलं ना की dx चा अर्थ काय झाला, विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे एखादं फंक्शन आहे बाळांनो, त्या फंक्शन मध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स जर मला इंटिग्रेशन काढायचं आहे तर फक्त एक्स वाल्या टर्म झाल्या व्हेरिएबल आणि बाकीच्या सगळ्या टर्म कोणत्या झाल्या, कॉन्स्टंट. मग तुम्हीच मला सांगा बाळांनो, जर समजा आपण ह्याच्यानुसार बघितलं, बघा इथं जर आपण गेलो, मी तुम्हाला असं काहीतरी दिले बाळांनो, बघा इंटिग्रेशन ऑफ 5x² + 2x + 3a इंटू dx असं काहीतरी आपल्याला फंक्शन आहे. मग मला सांगा या ठिकाणी 5x² हे काय सांगा, व्हेरिएबल. म्हणजे x² हे व्हेरिएबल आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुम्ही सेपरेट करून घेणार, हे व्हेरिएबल आहे. 2x हे काय सांगा, पटपटवाला 2x हे काय. बरं मग मला एक सांगा 3a हा काय, आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन, आणि दगड घालीन डोक्यात मी, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन 0 कोण सांगितलं तुम्हाला. अजून आपण कुठल्याच टर्मचं इंटिग्रेशन बघितलेलं नाही. लक्षात घ्या, या 3a कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो. काय 0 होतो, डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन बघितलंय का आपण, नाही. आपण अजून इंटिग्रेशन कशाचंच बघितलेलं नाही बाळांनो. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले अजून आपल्याला बघायचे. म्हणजे याच्यातून फक्त मला एवढंच कळतं, हा dx का लिहिला, या dx वरून मला कळतं की नाही बाबा 5x² आहे, इथं हा x व्हेरिएबल आहे, फॉर्म्युला वापरा. इथं व्हेरिएबल आहे, फॉर्म्युला वापरा. हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट नेहमी इंटिग्रेशनच्या बाहेर काढला जातो. कसा काय ते बघूत. पण मग व्हेरिएबल कोणतं आहे आणि कॉन्स्टंट कोणतं आहे हे ओळखायसाठी मला कशाची गरज पडते, या dx ची. फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे अजून एक फंक्शन असेल असं काय की sin t + sec² t + cos x dx. हा dx नाही, cos x dt असं माझ्याकडे एक फंक्शन आहे बाळांनो. हे फंक्शन आहे आणि याचं मला इंटिग्रेशन काढायचंय विथ रिस्पेक्ट टू टी. बघा लक्षात घ्या, मी अजून कुठलाच फॉर्म्युला नाही सांगितलं बाळांनो. फॉर्म्युले आपल्याला अजून बघायचे, त्याचे एक्झाम्पल बघायचे. आत्ता आपलं फक्त बेस चाललंय. बघा इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तर आपल्याला लर्न करायचे, त्याच्यावरचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे. पण सध्या आपल्याला इंटिग्रेशनचं बेसिक काय हे कळणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जर तुम्हाला असं काहीतरी फंक्शन दिलं आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलंय, टी. dt चा अर्थ काय झाला, dt म्हणजे काय, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी. बघा हे कसं बोलायचं, जसं आपण d/dx म्हणायचो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणायचो. तसं इंटिग्रेशन ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय झालं सांगा, टी. मग या ठिकाणी sin t मधलं टी हे काय, व्हेरिएबल. sec² t हे काय असणार, पण या ठिकाणी cos x कोण झाला, कॉन्स्टंट. व्हेरी गुड. cos x कोण झाला, कॉन्स्टंट. का बरं कॉन्स्टंट झाला, कारण की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टी ची टर्म आलेली नाही. मग विथ रिस्पेक्ट टू जे असेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स होतं. फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, चला काय की इंटिग्रेशन ऑफ sin θ + cos t + sec² x dθ सांगा. चला आता या ठिकाणी dθ आला ना रे. dθ म्हणजे काय, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग याच्यावरून काय कळलं तुम्हाला, याच्यावरून फक्त एवढंच कळतं की बाबड्या ही जी टर्म आली याच्यामध्ये कोण आलंय सांगा, व्हेरिएबल आले. कोण आलंय सांगा, व्हेरिएबल. सांगा cos t काय बाळांनो, व्हेरी गुड, कॉन्स्टंट. का, कारण की याच्यामध्ये थिटा आलेला नाही.
सेक स्क्वेअर एक्स हे काय सांगा का बरं? कारण त्याच्यामध्ये थिटा आलेला नाही. मग थिटावरून काय कळतं मला? या डी थिटावरून कळतं की ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी थिटा आला तो म्हणजे झाला व्हेरिएबल आणि उरलेले सगळे कोण झाले माझे कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट कोणता आणि व्हेरिएबल कोणता हे मला कशावरून कळणार सांगा? या डी थिटा या विथ रिस्पेक्ट वरून कळणार. कळलं? मग दोन टर्मिनॉलॉजी पाहिल्या आपण बघा. इंटिग्रेशन मधल्या दोन टर्मिनॉलॉजी पाहिल्या. एक म्हणजे काय सांगितलं? एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स हे काय? पटपट बोला. एफ ऑफ एक्स हे काय? इंटिग्रंट. इंटिग्रंटचा अर्थ काय? ज्याच्यावर इंटिग्रेशन ऑपरेशन परफॉर्म करायचंय. अरे कळलं? व्यवस्थित लक्षात ठेवा. आता डोक्यात व्यवस्थित समजून घ्या, नाहीतर आपण फक्त लिहित जातो, त्याला काहीच अर्थ नाही. सो या ठिकाणी काय सांगितलं? एफ ऑफ एक्स म्हणजे इंटिग्रंट आहे. इंटिग्रंट म्हणजे असं फंक्शन ज्याच्यावर मला इंटिग्रेशन ऑपरेशन परफॉर्म करायचंय. दुसरं काय सांगितलं सांगा? हा डीएक्स म्हणजे काय सांगितला? इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स हे काय सांगा? हा इंटिग्रेशनचं साइन. हे काय सांगा? इंटिग्रेशनचं साइन. आणि मग ज्या वेळेला बाळांनो आपण हा पूर्णच्या पूर्ण इंटिग्रेशन काढलं, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स, तर मे बी याच्यावरून मला काहीतरी आन्सर मिळेल. बघा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोणाला? कॉस एक्स. म्हणजे कॉस एक्स हे माझं आन्सर झालं. मग तसं या ठिकाणी मी या फंक्शनचं इंटिग्रेशन काढलं तर मला काय मिळेल? काही ना काहीतरी आन्सर मिळेल. आणि या आन्सरला डिनोट करण्यासाठी वापरलं जातं आय. या आय ला म्हटलं जातं बाळांनो, हा जो आय आहे याला म्हटलं जातं इंटिग्रल. याला काय म्हटलं जातं? इंटिग्रल. समजून घ्या, प्रत्येक वर्ड वेगळा वेगळा आहे. हे काय सांगा? बोला, हे काय? इंटिग्रेशनचं साइन. या ठिकाणी एफ ऑफ एक्स हा काय सांगा? इंटिग्रंट. व्यवस्थित समजून घ्या. एफ ऑफ एक्स काय सांगा? इंटिग्रंट. आणि डीएक्स अर्थ काय सांगितला? हा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ज्या वेळेला या एफ ऑफ एक्स डीएक्स मी इंटिग्रेशन काढलं तर त्याच्यापासून मला जी टर्म मिळाली त्याला काय म्हणणार मी सांगा? आय. म्हणजे मी डिनोट करतो त्याला, आणि त्या आय ला काय म्हटलं जातं? इंटिग्रल. आता या फंक्शनचं इंटिग्रेशन काढतोय आपण. या ठिकाणी काय करतोय बाळांनो? आपण इंटिग्रेशन काढतोय. या प्रोसेसला नाव आहे इंटिग्रेशन. समजून घ्या, इंटिग्रेशन ही एक प्रकारची प्रोसेस आहे. जसं या ठिकाणी प्लस म्हणजे काय? ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काहीतरी ऑपरेशन केलं. या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लिकेशन हे काहीतरी ऑपरेशन आहे. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी मी एफ ऑफ एक्सचं काय काढलं? इंटिग्रेशन काढलं. सो इंटिग्रेशन हे काय? एक प्रकारचं ऑपरेशन आहे. आणि ज्या वेळेला मी ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढलं त्याच्यापासून जो मला रिझल्ट मिळाला, या रिझल्टला काय नाव दिलंय सांगा? मी इंटिग्रल. नक्की कन्सेप्ट कळलाय? पक्का? काय काय कन्सेप्ट कळल्यात मला एकदा शॉर्ट मध्ये सांगा. चलो, सगळ्यात पहिले मला सांगा इंटिग्रेशन म्हणजे काय? बोला पटपट. चला. हा इंटिग्रेशन म्हणजे, हा बोला, इंटिग्रेशन म्हणजे काय? हा अँटी. आंटी नाही, आंटी डेरिव्हेटिव्ह म्हणू नका. इंटिग्रेशनचा सिंपल अर्थ काय सांगितलं एकदा शॉर्ट मध्ये बघा. चला, इंटिग्रेशनचा अर्थ काय सांगितला? इंटिग्रेशन म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह. शब्दाचा अर्थ आहे बाळांनो इंटिग्रेशन या शब्दाचा अर्थ काय? अँटी डेरिव्हेटिव्ह. मग याचं सिंपल एक्झाम्पल काय बघितलं सांगा. चला परत एक बघा. साइन एक्स घेतला. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण असणार? कॉस एक्स. आणि ह्या कॉस एक्सचं इंटिग्रेशन कोण असणार? साइन. कळलं? हा झाला डेरिव्हेटिव्ह. हा कोण झाला सांगा? इंटिग्रेशन. इंटिग्रेशनला अजून एक नाव काय सांगितलं सांगा? अँटी डेरिव्हेटिव्ह. नक्की कळलं? मग हा इंटिग्रेशन डिनोट कसा करायचा? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स. अरे कळलंय नक्की? एफ ऑफ एक्स डीएक्स. सांगा एफ ऑफ एक्स हे काय? व्हेरी गुड. एफ ऑफ एक्स काय? इंटिग्रंट. डीएक्स म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे कोणाचं साइन आहे? इंटिग्रेशनचं. आणि ह्या प्रोसेसमधून इथं मी इंटिग्रेशनची प्रोसेस करणार आणि याच्यातून जो मला रिझल्ट आला या रिझल्टला काय म्हणणार मी? इंटिग्रल म्हणणार. या रिझल्टला काय म्हणणार आपण? इंटिग्रल. नक्की बेसिक गोष्टी कळल्यात? पक्का? थोडंसं लिहून घ्या आता. चलो लिहून घ्या, थोडंसं लिहून घ्या. या सगळ्यात पहिले आता एक लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी आपलं MSBT मधलं अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशनवर 2 युनिट आहेत. त्याच्यातलं पहिलं युनिट आहे बाळांनो इनडेफिनाइट इंटिग्रल आणि दुसरं म्हणजे कोणतं आहे? डेफिनाइट इंटिग्रल. मग सगळ्यात पहिले युनिट नंबर 1 टाका, हेडिंग टाका युनिट 1. युनिट 1
इनडेफिनाइट इंटिग्रल युनिट नंबर 1 टाका आणि या युनिट नंबर 1 ला काय नाव द्या इनडेफिनाइट इंटिग्रल इंटिग्रेशन मधला पहिला कोणता पॉइंट सांगितला इनडेफिनाइट इंटिग्रल इनडेफिनाइट इंटिग्रल ठीक आहे चलो आणि हा मार्काला बाळांनो जवळपास 20 मार्काला टॉपिक आहे किती मार्काला युनिट आहे जवळपास 20 मार्क सगळ्यात जास्त वेटेज करण्यात आले बाळांनो या इनडेफिनाइटला चलो मग आता या ठिकाणी सगळ्यात पहिले घ्या हेडिंग टाका त्याच्या अंडर इंटिग्रेशन इनडेफिनाइट इंटिग्रलच्या अंडर हेडिंग टाका इंटिग्रेशन इंटिग्रेशन इज कॉल्ड एज antiderivative integration is called as antiderivative let f of x be the function let f of x be the function such that d by dx of f of x is equal to g of x then f of x is called as antiderivative of g of x that is integration of g of x dx is equal to f of x plus c is equal to f of x plus c where c is integration constant where C is integration constant. लिहिलं नेक्स्ट त्याच्याकडले आता थोडे टर्मिनॉलॉजीज लिहूत आपण घ्या असं लिहा इंटिग्रेशन ऑफ g of x dx इंटिग्रेशन ऑफ g of x dx हिअर हे इंटिग्रेशन काय सांगा हा जो सिंबल काढला हे काय सांगा इट इज द साइन ऑफ इंटिग्रेशन g of x इज काय g of x बोला व्हेरी गुड बोला बट g of x हे काय इंटिग्रंट इंटिग्रंटचा अर्थ कळला तुम्हाला आता इंटिग्रंट म्हणजे काय ज्याच्यावर मला इंटिग्रेशन ऑपरेशन परफॉर्म करायचंय आणि त्याच्यानंतर लिहा dx अर्थ काय झाला सांगा विथ रिस्पेक्ट टू x dx म्हणजे काय झालं सांगा विथ रिस्पेक्ट टू x कळलं नेक्स्ट खाली लिहा द प्रोसेस ऑफ फाइंडिंग the process of finding the value of integral is called integration ठीक आहे आता g of x dx लिहिलं ना बाळांनो ठीक आहे याला फक्त डिनोट करताना इज इक्वल टू काय लिहा सांगा आय याच्या फक्त इज इक्वल टू च्या अलीकडे काय लिहा आय आणि हा आय कोण झाला बाळांनो माझा इंटिग्रल
या ठिकाणी हा आय कोण झाला बाळांनो माझा इंटिग्रल झाले करे. चलो आता याचा एक एक्झाम्पल घेऊ बाळांनो आपण, ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल घ्या डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स is equal to cos x, then integration of cos x dx is equal to sin x plus c, sin x plus c. ठीक आहे. आणि मग याच्यावर एक डायग्राम काढा सिंपल अशी. हा sin x घेतला बाळांनो, या sin x चा काय काढलं मी डेरिव्हेटिव्ह. या sin x चा डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर कोण आला मला cos x, आणि या cos x जर मी इंटिग्रेशन काढलं इंटिग्रेशन किंवा ब्रॅकेट मध्ये काय लिहा अँटी डेरिव्हेटिव्ह. झाले घ्या. झाले ऑनलाईन कळले बाळा इथपर्यंत, ऑनलाईन इथपर्यंत कळले का नक्की बेसिक बेसिक. झाले का लिहून झाले इथपर्यंत. चला लक्ष द्या. आता या ठिकाणी काय केलं बाळांनो आपण, मी तुम्हाला आता हा जो कॉन्स्टंट आला ना प्रत्येक वेळेला हा सी का लिहायचा. सर इथपर्यंत कळलं ना, साईनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला कॉस, मग कॉसचं इंटिग्रेशन काढताना फक्त साइन एक्स का नाही लिहिलं, हे सी कुठून आला, तर सी कुठून आला मी तुम्हाला पहिले ते सांगतो. म्हणजे काय होईल बाळांनो, इथून पुढचं तुमचं कधी काय होतं बऱ्याच वेळेला इंटिग्रेशन काढतो आपण आणि तो सी लिहायचा मिस होतो. तर तो सी का लिहायचा असतो याच्या मागचं कारण आपण समजून घेऊ. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण थोडंसं डेरिव्हेटिव्ह कडे जाऊ. डेरिव्हेटिव्हचे आपण काही ना काहीतरी फंक्शनचे फॉर्म्युले पाहिले होते. एक बेसिक फॉर्म्युला पाहिला होता आपण, कोणता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, याचा फॉर्म्युला आपण पाहिला होता. काय फॉर्म्युला आहे बोला, हां एन एक्स रेस टू एन मायनस वन. आता सिंपल फॉर्म्युला बाळांनो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सुरुवात केल्याच आपण हा फॉर्म्युला बघितला होता. मग मला एक सांगा, आपण एक एक्झाम्पल घेतलं, मी इथं घेतलं चला डी बाय डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर. सांगा 3x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल सांगा. हा 3 कॉमन निघणार, हा 3 काय निघला कॉमन, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढावं लागेल 3 इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढावं लागेल एक्स स्क्वेअर. किती येईल सांगा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, हा 2x म्हणजे 3 इंटू 2x आलं म्हणजे किती आलं सांगा 6x. इथपर्यंत कळलं नक्की, काही डाऊट आहे. हे तर कळलं 3x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 6x, हे तुम्हाला कळलं. मी आता हे बाकीचं सगळं काढून टाकतो. ठीक आहे, हा डेरिव्हेटिव्हचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला बाळांनो, 3x चा डेरिव्हेटिव्ह काढला 6x. आता मला एक सांगा, जर मी इथं डेरिव्हेटिव्ह घेतला डी बाय डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर प्लस 5 घेतलं, सांगा काय आन्सर येईल बोला. चला 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार बोला पटपट, आत्ताच काढलं. 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला 6x, आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह किती बोला पटपट. 5 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0, कारण 5 हा काय, आणि कॉन्स्टंट जर सुट्टा आला तर त्याचा 100% डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. हे आपण ऑलरेडी बघितलंय नक्की. मग या ठिकाणी मला सांगा 3x स्क्वेअर 5 घेतला, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला 6x. आता अजून पुढे जाऊ. जर या ठिकाणी मी असं लिहिलं डी बाय डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर प्लस 120, काय येईल सांगा आन्सर. मला एक सांगा 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार बोला. हे तर येतंय ना बाळांनो, 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपण आत्ताच बघितलं किती असतो सांगा 6x, आणि 120 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. मग याच्या पुढे तो प्लस 0 लिहा, नाहीतर नाही लिहिला तरी चालेल. अजून बघा या ठिकाणी असं असेल डी बाय डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर प्लस के जर लिहिलं, के हा काय कोण बोला पटपट, के मध्ये एक टर्म आली आहे का नाही, म्हणजे के हा कोण आहे. मग मला सांगा 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बाळांनो 6x प्लस के चा डेरिव्हेटिव्ह. इथपर्यंत तर कळलं, म्हणजे सगळ्यांचा आन्सर कोण आलं बोला ना पटपट, कोण आलं सांगा 6x. मग मला सांगा आता मला कोण काढायचंय इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ही कशी प्रोसेस आहे अँटी डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही मला सांगा आता याच्यावरून तुम्ही मला उलट जर केलं तर काय होईल सांगा. याला मी उलट कसं लिहू शकतो सांगा या टर्मला. हा बोला, हा कोणाचं इंटिग्रेशन
इंटिग्रेशन ऑफ हा 6x आणि त्याच्या पुढे काय लिहावं लागेल dx लिहावं लागेल कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढला x मग इंटिग्रेशन पण विथ रिस्पेक्ट टू काय लावावं लागेल x मग 6x चं इंटिग्रेशन जर काढलं किती आन्सर येणार 3x² इथपर्यंत तर कळलंय तुम्हाला काय डाऊट आहे का सो 6x चं इंटिग्रेशन किती आलं सांगा 3x² हे 100% कारण की इंटिग्रेशन म्हणजेच कोण अँटी डेरिव्हेटिव्ह पुढे सांगा चला इथं जर मी घेतलं या टर्मला कसं लिहिताल सांगा चला हा इंटिग्रेशन ऑफ हा व्हेरी गुड 6x dx इज इक्वल टू काय येईल सांगा ही पूर्ण टर्म येणार की नाही म्हणजे कोणाला सांगा इकडं 3x² प्लस 5 इथपर्यंत कळलं नक्की आता परत मला सांगा याला जर इंटिग्रेशन मध्ये लिहिलं तर काय लिहिणार सांगा इंटिग्रेशन ऑफ बोला इथं परत 6x आहे मग 6x dx जर लिहिला तर काय येईल आन्सर सांगा 3x² प्लस कोणाला 120 अरे कळतंय का नक्की परत सांगा चला इथं मी याचं इंटिग्रेशन काढला सांगा काय लिहू सांगा इंटिग्रेशन ऑफ बोला 6x dx इज इक्वल टू कोण येईल सांगा 3x² प्लस मग तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा रे प्रत्येक ठिकाणी आपण इंटिग्रेशन कोणाचं काढतोय 6x काढतोय टर्म चेंज केली का पण इंटिग्रेशनच्या रिझल्ट मध्ये एक टर्म फिक्स आली कोणती सांगा 3x² अजून 3x² अजून 3x² अजून 3x या उरलेल्या टर्म चेंज होत आहेत की नाही म्हणजे या उरलेल्या टर्मला काय म्हणता येईल मला कॉन्स्टंट म्हणजे ह्या ठिकाणी मला प्रत्येक वेळेला काही वेगळी टर्म लिहायच्या ऐवजी कोण लिहितो मी हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट डिनोट नॉर्मली कशाने केला जातो सी प्रत्येक वेळेला सीच लिहिला पाहिजे का तर मॅन्डेटरी नाहीये काही काही ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेशनच्या कॉन्स्टंट मध्ये के पण लिहावं लागेल जर दोन कॉन्स्टंट आले तर एका ठिकाणी सी लिहिणार एका ठिकाणी कोण लिहिणार के पण नॉर्मली इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट कशाने डिनोट केला जातो सी अरे कळलं तुम्हीच बघा बाळांनो इथं जर मी सीच लिहिला असता d/dx ऑफ 3x² प्लस सी असतं डेरिव्हेटिव्ह किती आला असता पटपट बोला किती आला असता 6x सी चा डेरिव्हेटिव्ह किती 0 पण याला उलट केलं तर काय होईल सांगा 6x dx इंटिग्रेशन ऑफ 6x dx इज इक्वल टू कोण येणार सांगा 3x² प्लस कोण आला सी परत सी कोण आहे कॉन्स्टंट म्हणजे प्रत्येक वेळेला ही जी टर्म आहे ही फिक्स येणार पण त्याच्याच बरोबर अजून ऍडिशन कोणतरी आलं पाहिजे कोण ऍडिशनल टर्म काय ही मला माहित नाही म्हणून त्या ठिकाणी मी कोण लिहितो कॉन्स्टंट कळलं का नाही कळलं नक्की सो ज्या ज्या वेळेला इंटिग्रेशन तुम्ही काढणार त्याचा रिझल्ट आल्यानंतर म्हणजे बघा इंटिग्रेशनचं साइन ज्या वेळेला काढलं मी इथं काय केलं इंटिग्रेशन काढलं इंटिग्रेशनचं साइन काढल्यानंतर जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये मला कोण ऍड करावं लागणार प्रत्येक वेळेला सी आणि ह्या सी ला आपण काय म्हणतोय सांगा इंटिग्रेशन कॉन्स्टंट अजून एक बघा चला अजून एक एक्झाम्पल घेऊ हा सी कसा येतो फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं बाळांनो d/dx ऑफ sin x प्लस 5 सांगा काय डेरिव्हेटिव्ह बोला चला साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे sin x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह कोणाला cos x इथं मी अजून एक घेतलं चला d/dx ऑफ sin x प्लस 15 घेतला काय डेरिव्हेटिव्ह सांगा साइनचा डेरिव्हेटिव्ह बोला पटपट बोला sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x 15 चा डेरिव्हेटिव्ह 0 आपण ऑलरेडी बघितलंय परत असं केलं मी d/dx ऑफ sin x प्लस k काय येईल सांगा पटपट बोला कोणाला cos x कारण k हा काय परत मी जर असं घेतलं d/dx ऑफ sin x प्लस 125 काय येईल सांगा आन्सर याचं मग याला उलट करू का आता सांगा याला उलट केलं डेरिव्हेटिव्ह काढला त्याच्या उलट्या प्रोसेसला आपण काय म्हणणार अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा काय म्हणणार इंटिग्रेशन सांगा मग अँटी डेरिव्हेटिव्ह कसं लिहू बोला ह्याला काय लिहू सांगा चला हा इंटिग्रेशन ऑफ cos x dx इज इक्वल टू काय येईल व्हेरी गुड sin x प्लस 5 परत सांगा चला याला कसं लिहू बोला चला हा इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस 15 परत सांगा याला काय लिहू सांगा इंटिग्रेशन ऑफ cos x dx इज इक्वल टू काय येईल सांगा sin x प्लस आणि याला उलट लिहिलं तर काय होईल सांगा इंटिग्रेशन ऑफ cos x dx इज इक्वल टू sin x प्लस प्रत्येक ठिकाणी इंटिग्रेशन कोणाचं काढलंय मी cos x
प्रत्येक ठिकाणी आन्सर मध्ये टर्म कोणती कॉन्स्टंट आली म्हणजे फिक्स टर्म कोणती साइन एक्स साइन एक्स साइन एक्स येणार पण त्याच्या पुढच्या टर्म काय होत आहेत चेंज होत आहेत ना मग या पुढच्या साईडच्या ज्या टर्म आहेत या काहीही येऊ शकतात मला माहिती असणार नाही मग कोणती टर्म आहे माहित नाही म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलंय सांगा कॉन्स्टंट म्हणून जर समजा इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स जर विचारलं तर याचं इंटिग्रेशन कोण येणार साइन एक्स आणि प्लस कोण लिहावं लागेल मला सी हा सी कोण झाला सांगा इंटिग्रेशन कॉन्स्टंट कळलं नक्की कॉन्स्टंट कसा आलाय घ्या एक्झाम्पल लिहून घ्या पटकन चला हा सी कसा आला त्यासाठी लिहा इथं हेडिंग टाका त्याच्यावर कॉन्स्टंट सी कॉन्स्टंट सी कसा आला ते बघूयात घ्या चला हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x² इज इक्वल टू 6x एका लाईन मध्ये हे लिहून घ्या आणि त्याच्या पुढच्या लाईन मध्ये पुढचं लिहा घ्या d/dx ऑफ 3x² इज इक्वल टू 6x त्याच्याच पुढे काय लिहिणार सो इंटिग्रेशन ऑफ 6x dx इज इक्वल टू 3x². घ्या बोर्डवर जसं दिले बाळांनो त्याच पद्धतीने सेम तुम्हाला लिहून घ्यायचंय. घ्या पटपट पटपट चला बाळांनो लक्षात घ्या बाळांनो इंटिग्रेशनला आपण थोडं हळूहळू जाऊयात कारण काय जर इंटिग्रेशनचं बेसिक कळलं तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. जसं मी तुम्हाला मागच्या सेमिस्टरला सुद्धा सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हचं जर तुम्हाला एकदा बेसिक प्रॉपर कळलं तर पुढे प्रॉब्लेम येणार नाही. इंटिग्रेशनचं पण तसंच आहे एकदा इंटिग्रेशनचा बेस काय कारण बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट काय करणार फॉर्म्युले घ्या रूल्स घ्या आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा त्याला काही अर्थ नाही. जर तुम्हाला इंटिग्रेशनचा बेस कळला तर तुम्हाला पुढे काहीतरी उपयोग होईल नाही तर काही उपयोग होणार नाही. ठीक आहे त्याच्यामुळे थोडं शांतपणे हळूहळू जाऊत का कारण की आपल्याला स्कोअरच 70 आउट ऑफ 70च टार्गेट आहे आपलं अप्लाइड मॅथमॅटिक्सचं. त्याच्यामुळे त्याचा सगळ्यात मेन पार्ट आहे इंटिग्रेशन कारण इनडेफिनाइट जर आला तर डेफिनाइट येईल आणि तो जर आला तर मग डिफरन्शियल इक्वेशन अजून सोपं जातं. ठीक आहे झाले लिहून झाले इथपर्यंत पक्का. याच्यामधल्या ह्या ठिकाणी सी ला काय म्हणणार सांगा कॉन्स्टंट. चलो मग आता याचे आपण रूल्स लिहून घ्या कशाचे इंटिग्रेशनचे घ्या की रूल्स ऑफ इंटिग्रेशन दोन सिंपल रूल्स आहेत तेवढे लिहून घेऊ. रूल्स ऑफ इंटिग्रेशन रूल्स ऑफ इंटिग्रेशन घ्या इफ पहिला रूल घ्या इफ f of x is integrable function and k is a constant then integration of k into f of x dx k into integration of f of x dx is equal to k integration of f of x dx. लिहिले काय अर्थ आहे याचा समजून घ्या. ऐ ऐ ऐ ऐ ऐ लक्ष द्या या ठिकाणी f of x dx हा काय झाला सांगा इंटिग्रंट झाला. काय झाला सांगा इंटिग्रंट. त्याला मल्टिप्लाय कोणी केलंय सांगा के म्हणजे के हा काय
कॉन्स्टंट एक नॉर्मल 5 3 काही व्हॅल्यू असू द्या, के हा कोण आहे सांगा कॉन्स्टंट. मग या ठिकाणी जर फंक्शनला कोणी मल्टिप्लाय केलंय सांगा के नी, तर त्या ठिकाणी तो के कुठं निघणार सांगा इंटिग्रेशनच्या बाहेर. समजून घ्या, एक लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर एखादा कॉन्स्टंट सुट्टा आला, कॉन्स्टंट कसा आला सुट्टा, सुट्टा म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं आठवतंय का? डेरिव्हेटिव्हचा थोडासा रूल बघा चला. डी बाय डी एक्स ऑफ 5x + 3 असं जर असेल तर याला आपण कसं सॉल्व्ह करायचं बाळांनो सांगा. डी बाय डी एक्स ऑफ पहिले काय लिहायचो 5x प्लस डी बाय डी एक्स काय लिहायचो 3. अरे कळतंय का? 5x चा डेरिव्हेटिव्ह काढताना 5 काय करायचो बाहेर काढायचो, बरोबर आहे की नाही? आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1, x चा डेरिव्हेटिव्ह किती घ्यायचो 1. आठवतंय नक्की? म्हणजे जर आपला कॉन्स्टंट व्हेरिएबलला चिटकून आला तर त्याला आपण बाहेर काढायचो. हे आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये बघितलं. पण आता या ठिकाणी खाली जर बघितलं बाळांनो इथं प्लस, या 3 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? कारण की 3 हा कॉन्स्टंट कसा आलता सुट्टा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये एक बघितलं, कॉन्स्टंट जर मोकळा असेल सुट्टा असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती यायचा 0. पण इंटिग्रेशन मध्ये तसं नाहीये. इंटिग्रेशन मध्ये काय की हा कॉन्स्टंट सुट्टा येऊ कसा येऊ त्याला आपण कुठं काढणार सांगा इंटिग्रेशनच्या बाहेर. अरे कळलं नक्की काय सांगितलं? जर समजा आपण काहीतरी असं फंक्शन दिलेलं बघा, काय दिले 5x² dx याचं मला इंटिग्रेशन काढायचं. अझ्युम करा मी फॉर्म्युला अजून शिकवलेले नाही. मग या ठिकाणी 5 हा काय बोला पटपट काय कॉन्स्टंट. मग याला कसं लिहिणार 5 इंटिग्रेशनच्या बाहेर लिहावं लागेल आणि आतमध्ये काय लिहिणार सांगा x² dx. आणि मग इथं मी काय वापरणार फॉर्म्युला वापरणार. कळलं? सो प्रत्येक ठिकाणी मला काय करावं लागेल बाळांनो, हा जो कॉन्स्टंट आलेला असेल फंक्शन मधला तो कुठं काढायचा इंटिग्रेशनच्या बाहेर. कळलं? तो सुट्टा येऊ द्या चिटकून येऊ द्या काही फरक नाही पडत, प्रत्येक वेळेला त्याला कुठं काढायचं आपल्याला बाहेर काढायचं. नक्की कळले? चलो सेकंड रूल घ्या. घ्या सेकंड रूल घ्या. इफ f and g are two integrable functions. इंटिग्रेबलचा अर्थ काय की ज्याचं इंटिग्रेशन काढता येईल असे इंटिग्रेबल फंक्शन्स. इफ f and g are two integrable functions such that I is equal to integration of f of x plus or minus g of x dx, then I is equal to बघा काय दिले सांगा. हे f of x आणि g of x हे दोन काय आहेत फंक्शन्स. लक्षात घ्या यांच्यामध्ये साइन कोणतं एक तर प्लस किंवा मायनस. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलं तर आपण आठवतंय का मला सांगा. जर असा डेरिव्हेटिव्ह होता डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस 5x² प्लस e⁻x असं काहीतरी फंक्शन आहे, तर मी याला कसं सॉल्व्ह करायचो प्रत्येकाला काय करायचो सेपरेट करायचो. आठवतंय कसं करणार सांगा आपण. डी बाय डी एक्स ऑफ काय लिहायचो पहिले साइन एक्स, आठवतंय का रे, प्लस डी बाय डी एक्स ऑफ काय लिहावं लागायचं मला 5x² प्लस काय करावं लागायचं डी बाय डी एक्स काय करावं लागायचं म्हणजे प्रत्येकाला मी काय करायचो सेपरेट करायचो. इथं सुद्धा मला काय करावं लागेल प्रत्येकाला सेपरेट. मग इथं मी I इज इक्वल टू काय लिहिणार पहिले इंटिग्रेशन ऑफ काय लिहू सांगा पहिलं कोण आहे एफ ऑफ बोला पटपट एफ ऑफ एक्स डी एक्स. कळलंय नक्की प्लस ऑर मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे मी काय केलं कळतंय काय केलं सांगा. या एफ ऑफ एक्स ला आणि जी ऑफ एक्स ला काय केलं सेपरेट. इथं प्लस साइन असता तर इथं प्लस साइन आला असता, इथं मायनस आहे तर कोणाला असता मायनस. कळलंय नक्की पक्का कन्सेप्ट कळला. म्हणजे इंटिग्रेशन काढताना आपल्याला फंक्शनला काय करायचंय सेपरेट करायचं. कळलं? आता आजपासून आपण एक थोडेसे बेसिक एक्झाम्पल घेऊ, बेसिक फॉर्म्युले घेऊ. सगळ्यात पहिले जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये केलं तर त्याच पद्धतीने करायचंय. 2 पेजेस मध्ये आपल्याला फॉर्म्युले लिहायचे. कळले नक्की. आणि 2 पेजेस झाल्यानंतर परत पुढे काय करायचे त्याचे एक्झाम्पल. कळलं? मग चला हेडिंग टाका फॉर्म्युलाज ऑफ इंटिग्रेशन. हेडिंग टाका. हे लिहिलंय का रे? घ्या हे लिहून घ्या पहिले. घ्या पटपट. हे दोन्ही रूल झालेत बाळांनो. हे 2 रूल झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत फॉर्म्युलाज. झालं.
हे झालंय का? चलो मग आता हेडिंग टाका बाळांनो, फॉर्म्युलाज ऑफ इंटिग्रेशन. आता काय करणार तुम्हाला कळतंय बाळांनो, आपण जे पेज चालू आहे तुमचं तिथं तुम्ही फॉर्म्युलाचं नाव टाकायचं आणि मी तुम्हाला सांगेल की एक्झाम्पल सेक्शनमध्ये द्या, तर 2-3 पानं सोडून तुम्हाला तिथून पुढे काय लिहायचे एक्झाम्पल, म्हणजे सगळे एक्झाम्पल एका साईडला येतील आणि एका 2 पेजेसवर आपले सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले येतील. चलो मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युलाज ऑफ इंटिग्रेशन. घ्या त्याच्यामध्ये पहिलं हेडिंग टाका बेसिक फॉर्म्युलाज. याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युला कोणते आहेत ते बघूत आपण. ठीक आहे, घ्या पहिला घ्या, इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x प्लस सी. सांगा काय सांगितलं, कोणाचं इंटिग्रेशन काढलं सांगा, dx. dx चं इंटिग्रेशन काय, x. आता प्रत्येक वेळेला प्लस सी बोलत बसायची गरज नाही, पाठ करताना dx चं इंटिग्रेशन किती आहे, x. बॉम्बला परत आता हे लक्षात ठेवा, dx चं इंटिग्रेशन किती आहे, बॉम्बला रे dx चं इंटिग्रेशन किती आहे, x. मग आता मी जर तुम्हाला अजून एक जर समजा असं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, इंटिग्रेशन ऑफ 5dx जर घेतलं तर तुम्ही काय करताल मला सांगा. चला हा 5 हा कोण आहे, कॉन्स्टंट कुठं काढणार, व्हेरी गुड. मग तुम्ही याला कसं लिहिणार सांगा, 5 इंटू इंटिग्रेशन ऑफ dx. सो इज इक्वल टू किती आलं 5. dx चं इंटिग्रेशन किती रे, मग इथं काय लिहिणार सांगा, x प्लस काय आलं c. नक्की कळलं. जर तुम्ही असं दिलंय तुम्हाला एक्झाम्पल मध्ये इंटिग्रेशन ऑफ 15 dx, मग तुम्ही काय करणार सांगा. चला हा 15 हा कोण आहे, कॉन्स्टंट, त्याला कुठं काढा बाहेर. मग 15 बाहेर काढलं, हे रूल मध्ये बघितलं ना आपण, आणि इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, dx. मग dx चं इंटिग्रेशन काय आपण फॉर्म्युला बघितलं काय आहे, x. मग हा 15 ब्रॅकेट मध्ये कोणाला सांगा, x प्लस कोणाला c, म्हणजे आन्सर किती आला सांगा, 15x प्लस c. अरे कळलं. मग याच्यावरून तुम्हाला जर असं विचारलं इंटिग्रेशन ऑफ k dx तर काय करताल सांगा, काय आन्सर येईल सांगा. हा k कॉमन काढला, कळत आहे का, dx चं इंटिग्रेशन किती आहे, x, म्हणजे कोणाला सांगा, kx प्लस c. फॉर्म्युला आला की नाही आपल्याला, अरे कळलं. काय फॉर्म्युला आलं मग सांगा, सेकंड फॉर्म्युला काय आला, इंटिग्रेशन ऑफ k dx इज इक्वल टू काय येईल सांगा, k कॉमन निघला, dx चं इंटिग्रेशन आलं x प्लस काय आलं c. कळलं का नाही, घ्या सेकंड फॉर्म्युला लिहून घ्या, इंटिग्रेशन ऑफ k dx इज इक्वल टू kx प्लस c. नक्की कळलेत का रे, फॉर्म्युला कळलाय. चलो तिसरा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx काय फॉर्म्युला आहे बघा, x च्या बोकंडी कोण आहे, n. मग त्या ठिकाणी x रेस टू काय करायचा, हा जो n आहे ना, या n मध्ये 1 ऍड करा. लिहू नका थांबा, गडबड करू नका. x रेस टू काय केलं, n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस c. काय केलं समजून घ्या, x रेस टू कोण होता, n. आन्सर मध्ये x रेस टू n मध्ये कोण ऍड करायचा, 1, आणि ही जी वर आन्सर येणार आहे ना n प्लस 1 तेच कुठे टाकायचं, डिनॉमिनेटर मध्ये. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं दिलंय इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 5 dx, 5 म्हणजे कोण झाला, x रेस टू n. फॉर्म्युला काय सांगा माझा, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx. काय फॉर्म्युला बोला, इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन प्लस c. मग आता या ठिकाणी n म्हणजे कोण आहे माझा, 5. मग माझा आन्सर काय येईल सांगा, x रेस टू 5 प्लस 1 येईल ना बाळांनो, डिवायडेड बाय काय येणार, 5 प्लस 1 प्लस, मग इज इक्वल टू x रेस टू 5 प्लस 1 किती आला, 6. इथं 5 प्लस 1 किती आला, प्लस किती आलं, c. अरे कळलंय का, नक्की कन्सेप्ट कळला. म्हणजे बघा आपण त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आठवतोय, x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह काय होता, n x रेस टू n मायनस 1. आठवत असेल तर x रेस टू, इंटिग्रेशन वेगळे. आता डेरिव्हेटिव्ह थोडं विसरत चला म्हणजे मुद्दा म्हणून, नाही तर याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होईल. सो फॉर्म्युला मात्र विसरू नका, x रेस टू n चं इंटिग्रेशन काय आहे, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. नक्की कळलं, घ्या चला फॉर्म्युला लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1.
एक्झाम्पल सगळे मग आपण एका साईडला बघू. मग आता मला सांगा, चला हे इथपर्यंत कळलंय नक्की. चलो आता मला एक सांगा रे बाळांनो, जर मी लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढला, आठवत असेल तुम्हाला, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? व्हेरी गुड. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? 1 प्लस जीव घेईन ना, जीव. डेरिव्हेटिव्ह काढताना कॉन्स्टंट कुठून काढलं रे काय बनव? डेरिव्हेटिव्ह काढताना कॉन्स्टंट आपण लिहित नाही. कॉन्स्टंट कधी लिहितो? इंटिग्रेशनच्या वेळेला. मग याच्या उलट मी काय लिहू सांगा, चला याला मी इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये काय लिहिणार सांगा. हा इंटिग्रेशन ऑफ, हा व्हेरी गुड, 1/x dx इज इक्वल टू हा प्लस सी. अरे कळलं का नवीन फॉर्म्युला? अरे कळलं. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले त्यालाच उलट केलं तर माझे कोणते फॉर्म्युले येणार आहे? इंटिग्रेशनचे. नक्की कळलं? पक्का? मग घ्या चला पुढचा फॉर्म्युला घ्या. फोर्थ फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. लिहिलंय? अरे कळलंय नक्की? डेली आपल्याला फॉर्म्युले पाठ करायचे. अजून एक फॉर्म्युला बघायचा. चलो आता मला एक सांगा, चला तुम्हीच मला फॉर्म्युले सांगत चला. जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो पाहिले ना आपण. मग याला इंटिग्रेशनच्या टर्म मध्ये काय लिहिणार सांगा. हा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. कळले नक्की? म्हणजे ई रेस टू एक्स इंटिग्रेशन कोण आलं? ई रेस टू एक्स. कळले नक्की? घ्या चला नेक्स्ट फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस सी. झाले करे नक्की? चलो आता याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला होता. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आठवतोय? डेरिव्हेटिव्ह सांगा चला. डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स काय होतं सांगा. हा ए रेस टू एक्स लॉग ए. अरे नक्की की नाही? हा मग आता इंटिग्रेशन काढताना बघा, इंटिग्रेशन काढताना काय करायचं याच्या उलट्यामध्ये मी फक्त ए रेस टू एक्सच इंटिग्रेशन काढणार. कोणाचं काढणार? ए रेस. मग इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स घेतला, डीएक्स घेतला, तर त्या ठिकाणी माझा आन्सर कोणाला पाहिजे? ए रेस टू एक्स. फक्त इथं लॉग ए मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे गेल्यानंतर तो कशामध्ये जाईल सांगा? डिव्हिजन मध्ये. काय फॉर्म्युला आहे समजून घ्या. ए रेस टू एक्स जर इंटिग्रेशन काढलं, बघा तुम्ही म्हणताल सर लॉग ए पण का नाही घेतलं इंटिग्रेशन मध्ये? लॉग ए तसं पण कोणी बाळगलं? कॉन्स्टंट. सो नेहमी आपण फॉर्म्युल्यामध्ये कॉन्स्टंट वाले इंटिग्रेशन घेत नाही. फॉर्म्युल्यामध्ये आपण नेहमी व्हेरिएबल वालेच काय करतो बाळगलं? फॉर्म्युले घेतो. मग ए रेस टू एक्स इंटिग्रेशन काढलं तर इकडे ए रेस टू एक्स आहे. मग या लॉग एचं काय करायचं? लॉग ए इथं कशामध्ये होता? मल्टिप्लिकेशन मध्ये. मग इकडे आल्यावर कशामध्ये जाईल? डिव्हिजन मध्ये. आणि त्याच्यामध्ये परत प्लस कोण ऍड झाला? सी. कळले नक्की? काय फॉर्म्युला आला सांगा याच्यानंतर? सिक्स्थ वाला फॉर्म्युला काय आला सांगा? घ्या फॉर्म्युला लिहून घ्या. सिक्स्थ वाला इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. कळले नक्की? किती फॉर्म्युले झालेत? 6. काय कसे फॉर्म्युले ते? बेसिक फॉर्म्युले. चलो आता हे 6 फॉर्म्युले आपण एकदा रिवाइज करू. ठीक आहे? नोटबुक कडे बघू नका. तुम्ही मला फॉर्म्युले सांगा, आपण लर्न करू. बघा पहिला फॉर्म्युला काय होता? इंटिग्रेशन ऑफ डीएक्स इज इक्वल टू काय? एक्स प्लस सी. सेकंड काय पाहिला? इंटिग्रेशन ऑफ के डीएक्स. के हा काय? कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. के इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स. डीएक्स इंटिग्रेशन किती असतं? एक्स. सो के एक्स प्लस काय आला? सी. फॉर्म्युले पाठ करायचे लक्षात घ्या. थर्ड फॉर्म्युला काय बाळांनो बोला? इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स. सांगा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. फॉर्म्युले पाठ करा म्हणजे एक्झाम्पल सोपे जातील. फोर्थ फॉर्म्युला काय होतं सांगा? हा इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. नक्की कळलंय? याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला काय पाहिला सांगा? 5th नंबरचा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस सी. आणि लास्ट वाला फॉर्म्युला पाहिला इंटिग्रेशन ऑफ बोला ए रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. नक्की कळलं? पक्का फॉर्म्युले पाठ आहेत? सांगा फॉर्म्युले. चला तुम्हाला विचारतो आता मी. बोला पहिले डीएक्स इंटिग्रेशन किती आहे? एक्स. बोला चला डीएक्स इंटिग्रेशन काय? एक्स.
कळलं? आता सी बोलू नका तुम्ही, बोलताना सी नाही बोललं तरी चालेल, कारण फॉर्म्युले पाठ करायला सोपं पडेल. डीएक्सचं इंटिग्रेशन काय? एक्स. के डीएक्सचं इंटिग्रेशन काय? के एक्स. बोलत चला, के डीएक्सचं इंटिग्रेशन काय? के एक्स. एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन काय? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. नक्की कळलं? प्लस सी तर तुम्हाला लिहायचंच आहे, कळलं? त्याच्यानंतर 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय? लॉग एक्स. बोलत चला, 1 अपॉन एक्स चं इंटिग्रेशन काय आहे? लॉग एक्स. कळलं? ई रेस टू एक्सचं काय आणि ए रेस टू एक्सचं काय? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. बोला परत पटपट पटपट बोला, एकदा रिवाइज करूत. बोला, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स, इंटिग्रेशन ऑफ के डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. कळलं? त्याच्यानंतर 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन. बोला पटपट. लॉग एक्स. त्याच्यानंतर ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन आणि ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन. ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. नक्की कन्सेप्ट कळलं? पक्का? मग याच्यावरून आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये काय सॉल्व्ह करायचे आहेत? एक्झाम्पल खूप सिंपल आहेत बाळांनो. एक सिंपल एक्झाम्पल देतो, तुम्ही सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल आपण ट्राय करूत. बघा इंटिग्रेशन किती सोपं आहे. बऱ्याच लोकांच्या मनात भीती आहे. एक सिंपल एक्झाम्पल देतो, बघू आपण सॉल्व्ह करता येते का? उद्या याच्यावरचे सगळे बेसिक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूत. लक्ष द्या, लिहू नका, लक्ष द्या. एक एक्झाम्पल दिलंय. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 5 प्लस ई रेस टू एक्स प्लस 5 रेस टू एक्स डीएक्स. असं आपल्याला एक्झाम्पल दिलंय. सगळ्यात पहिले तुम्ही काय करताल सांगा? सेपरेट रूल आपण बघितला, प्रत्येकाला काय करावं लागेल? सेपरेट. मग याला मी टर्मला काय नाही देतो? आय. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये पहिल्या ठिकाणी काय लिहू सांगा? एक्स रेस टू 5 इंटू कोणाला? डीएक्स. प्रत्येक वेळेला डीएक्स घ्यावाच लागेल. प्लस पुढची टर्म काय सांगा? इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 रेस टू एक्स डीएक्स. अरे कळलंय का नक्की? आता याचं इंटिग्रेशन येईल का काढता? सांगा. एक्स रेस टू 5 म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार? एक्स रेस टू एन चा. काय फॉर्म्युला आहे? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. मग या एक्स रेस टू 5 चं इंटिग्रेशन काय येईल? एक्स रेस टू 5 प्लस 1 अपॉन, नक्की कळलं? प्लस ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय येणार? व्हेरी गुड, ई रेस टू एक्स प्लस 5 रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय येणार? आठवते का फॉर्म्युला? ए रेस टू एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. मग याचा आन्सर काय येईल? 5 रेस टू एक्स अपॉन लॉग 5. आता सगळ्या ठिकाणी इंटिग्रेशनचे साइन निघले. मग एकाच वेळेला फायनली कोण लिहायचा? सी. प्रत्येकाला सेपरेट लिहित बसायची गरज नाही. मग फायनल आन्सर काय येईल सांगा? इज इक्वल टू, इथं कोण आलं? एक्स रेस टू 6 अपॉन प्लस नक्की कन्सेप्ट कळलाय? मग एक लक्षात घ्या, इंटिग्रेशन खूप सोपं आहे बाळांनो. डेरिव्हेटिव्ह पेक्षा इंटिग्रेशन सोपं आहे काही कन्सेप्ट मध्ये. का? कारण की फिक्स पॅटर्न आहे. मी तुम्हाला पॅटर्न दिल की या टाईपचं इंटिग्रेशन आलं म्हणजे हे फॉर्म्युला वापरायचे, या टाईपचं इंटिग्रेशन आलं की हे सबस्टिट्यूशन वापरायचं. खूप सिंपल आहे. पण एक लक्षात घ्या, आता मला सांगा, आज फॉर्म्युले किती झालेत? फक्त 6 फॉर्म्युले झालेत आणि 2 रूल झालेत. आता तुम्ही उद्या याच्यानंतर फॉर्म्युलेमध्ये वाढत जातील. मग फॉर्म्युले वाढणार, मग तुम्ही पाठ करणार. असे उद्योगधंदे करू नका. जे झालंय ते आजच्या आज पाठ झालंच पाहिजे. घरी गेल्यानंतर एक नोटबुक ही तर राहील बाळांनो, पण मॅथ्ससाठी एक रफ नोटबुक बनवा. 300 पानाच्या 2 किंवा 3 नोटबुक तुम्हाला लागतील या सेमिस्टरला. मग त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? एक 300 पेजेसची किंवा 200 पेजेसची एक नवीन नोटबुक बनवा. आजपासून जेवढं दिलंय तेवढं लिहायला सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट, एक रफ नोटबुक तुम्हाला बनवायची. त्या रफ नोटबुकमध्ये डेली जे होतंय ते फास्टमध्ये लिहायचं. म्हणजे फक्त डोळे मिटून आता फॉर्म्युला लिहायचे की डीएक्स इंटिग्रेशन एक्स आलं, के डीएक्स इंटिग्रेशन के एक्स आहे, ई रेस टू एक्स आहे, ई रेस टू एक्सच राहते, एक्स रेस टू एनचं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 येतं. फास्ट लिहून बघा. एकदा तुमच्या हाताखालून ते एक्झाम्पल गेले, मग तुम्हाला ते काय होईल बाळांनो? सोपं वाटेल. पण तुम्ही जर समजा फक्त करायचं म्हणून करूत आणि मग कॉलेजला आल्यावर आम्ही करतो, होणार नाही. 10 तारखेला आपली पहिली क्लास टेस्ट आहे, हे डोक्यात असू द्या. ठीक आहे, चलो. ऑनलाईन इथपर्यंत कळले बाळांनो? ऑनलाईन काही डाऊट आहे याच्यामध्ये? बोला पटपट. नक्की कन्सेप्ट कळलाय? उद्याच्या लेक्चरमध्ये काय करणार आहेत आपण? याच्यावरचे सगळे एक्झाम्पल उद्या सिंपल एक्झाम्पल उद्या सॉल्व्ह करू. थांबायचं आहे? चलो. बाय स्टुडंट्स, सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे.